नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2018. पदाचे नाव आहे शिपाई म्हणजेच प्यून. या पदासाठी विचारण्यात आलेली प्रश्नोत्तरे. मित्रांनो, आजची ही प्रश्नोत्तरे मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2018मध्ये शिपाई म्हणजेच प्यून या पदासाठी घेण्यात आलेली होती आणि ही परीक्षा होती 16/12/2018ला आणि आजची ही प्रश्नोत्तरे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधून घेण्यात आलेली आहेत. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ए शेवट, बी समाप्ती, सी सुरुवात, डी पूर्णविराम. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुरुवात. अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सुरुवात. आता पुढचा प्रश्न इथे आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे वसंतराव नाईक, शरद पवार, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? आणि ऑप्शन आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही गिरी. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. आता प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल 2018 साली कोण आहेत? तर ऑप्शनमध्ये आहे भगतसिंग कोश्यारी, सी विद्यासागर राव, रमेश बैस, कलराज मिश्रा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सी विद्यासागर राव. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल म्हणजेच त्यांनी इथे 2018 सालचे राज्यपाल विचारलेले आहेत, कारण हा क्वेश्चन पेपर 2018मध्ये घेण्यात आलेला होता. त्यामुळे इथे 2018 साली राज्यपाल कोण होते हे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सी विद्यासागर राव. आता पुढचा प्रश्न इथे घेतलेला आहे, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, 2 ऑक्टोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1 मे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे ए कृष्णा, बी भीमा, सी तापी, डी गोदावरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे. आता पुढचा प्रश्न आहे इथे, प्रश्न क्रमांक 7, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे भीमा, बी कृष्णा, सी गोदावरी, डी तापी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी. आणि मित्रांनो, हा प्रश्न रिपीट झालेला आहे, कारण जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे हा प्रश्न
2024मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे ए. सावित्रीबाई फुले, बी. पंडिता रमाबाई, सी. आनंदीबाई जोशी, डी. रमाबाई रानडे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पंडिता रमाबाई. आर्य समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन आहे ए. मुंबई, बी. नागपूर, सी. कोल्हापूर, डी. पुणे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ही आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो? आणि ऑप्शन आहेत पु. ल. देशपांडे, बाबूराव बागुल, कुसुमाग्रज, ना. धो. महानोर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. कुसुमाग्रज. मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा होतो. आता यानंतर इथे प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? आणि ऑप्शन दिलेले आहेत सिंह, वाघ, शेकरू, हरिण. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन आहेत महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, आचार्य विनोबा भावे, लोकमान्य टिळक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आणि ऑप्शन आहे ए. 4 वर्षे, बी. 5 वर्षे, सी. 6 वर्षे, डी. 7 वर्षे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. 6 वर्षे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षे इतका असतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. चवदार तडे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत पुणे, नाशिक, रायगड, सातारा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. रायगड. हा प्रश्नसुद्धा 2024मध्ये विचारण्यात आलेला होता आणि बरेचसे प्रश्न हे रिपीटच आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. आता पुढचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि ऑप्शन आहेत यवतमाळ, अमरावती, नागपूर, बुलढाणा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. अमरावती. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत जलसंधारण, बी. वन संवर्धन वृक्ष संवर्धन, सी. खनिज उत्खनन, डी. शेतकरी आंदोलन. आणि उत्तर आहे ऑप्शन बी.
वन संवर्धन, वृक्ष संवर्धन. चिपको आंदोलन हे वनसंवर्धनाशी संबंधित आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे? तर ऑप्शन आहे ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी हायड्रोजन, डी हेलियम. आणि उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन डी हेलियम. सर्वात हलका वायू हेलियम हा वायू आहे. आता प्रश्न 18 बघूया. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? आणि ऑप्शन आहेत 1857, 1860, 1862, 1875. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली. आता 19वा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन आहे ए दिल्ली, बी कोलकाता, सी चेन्नई, डी मुंबई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई इथे आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील न्यायाधीश कोण? तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ए फातिमा बीबी, बी लीला सेठ, सी इंदू मल्होत्रा, डी रंजना देसाई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी इंदू मल्होत्रा. सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील न्यायाधीश इंदू मल्होत्रा या आहेत. आता यानंतरचा प्रश्न इथे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 21. प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ काय? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए प्रतिवादी, बी साक्षीदार, सी न्यायाधीश, डी फिर्यादी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी फिर्यादी. प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ फिर्यादी असा होतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर ऑप्शनमध्ये आहे इथे दिलेलं ए खून करणे, बी फसवणूक करणे, सी विश्वासघात करणे, डी दुर्लक्ष करणे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विश्वासघात करणे. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ विश्वासघात करणे आहे. आता यानंतर इथे त्यांनी 23वा प्रश्न विचारलेला आहे. डिसेंबर 2018 भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यात सामनावीर कोण ठरला? आणि ऑप्शन आहे ए विराट कोहली, बी अजिंक्य रहाणे, सी चेतेश्वर पुजारा, डी रोहित शर्मा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चेतेश्वर पुजारा. डिसेंबर 2018मध्ये भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यात सामनावीर चेतेश्वर पुजारा हा ठरला. आता पुढचा प्रश्न आहे इथे भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए कल्पना चावला, बी सुनीता विल्यम्स, सी राकेश शर्मा, डी बी कमांडर नायर. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राकेश शर्मा. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा हा आहे. आता यानंतरचा प्रश्न इथे घेतलेला आहे
लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन आहे ए. गोपाळकृष्ण गोखले, बी. गोपाळ हरी देशमुख, सी. महादेव गोविंद रानडे, डी. विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख हे ओळखले जातात. आता प्रश्न 26वा बघा. इथे विचारलेला आहे राष्ट्रसंत म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शनमध्ये आहे संत ज्ञानेश्वर, बी. संत तुकाराम, सी. संत तुकडोजी महाराज, डी. संत नामदेव. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. संत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत म्हणून संत तुकडोजी महाराज ओळखले जातात. आता 27वा प्रश्न आहे संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे पंढरपूर, शेनगाव, अमरावती, देहू, आळंदी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. शेनगाव, अमरावती. हे शेनगाव जे आहे हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि हे संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आणि ऑप्शन आहे ए. राजगड, बी. रायगड, सी. शिवनेरी, डी. प्रतापगड. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आता प्रश्न 29वा आहे मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन आहे ए. स्वीडन, बी. फिनलंड, सी. नॉर्वे, डी. डेन्मार्क. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. नॉर्वे. हा प्रश्नसुद्धा मित्रांनो रिपीट झालेला आहे. हा 2024मध्ये आलेला प्रश्न आहे. आता शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30. 10,000 किमतीच्या वस्तूंवर 25% सूट दिल्यास विक्री किंमत किती? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 7,500 रुपये. 10,000 किमतीच्या वस्तूवर 25% सूट दिल्यास विक्री किंमत 7,500 रुपये इतकी आहे. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ए. 8,000, बी. 7,500, सी. 7,000, डी. 6,500. सूट म्हणजेच 10,000 मायनस 2500 रुपये. विक्री किंमत सेलिंग प्राईस इक्वल टू मूळ किंमत मायनस सूट. 10,000 किमतीच्या वस्तूवर 25% सूट म्हणजेच 10,000तून 2500 रुपये मायनस करायचे आहे आणि जे उत्तर येईल ते या प्रश्नाचे उत्तर राहील. म्हणजेच ऑप्शन बी 7,500 रुपये हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर उत्तर येईल 7,500 रुपये. 25% सूट म्हणजे 75% पैसे भरायचे आहेत. म्हणजेच 7,500 रुपये या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका.